जेव्हा लोकसभेची निवडणूक लढवली गेली तेव्हा भाजपच्या बाजूने तरी किमान या देशाचे यापुढचे पंतप्रधान कोण असणार हे निश्चित होतं। पण आता आपण महाराष्ट्राच्या राजकारणाकडे जर का पाहिलं तर युती असो किंवा आघाडी असो, दोन्हीकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे कोणीच जाहीर केलेलं नाही आणि ते निवडणुकीच्या पूर्वी जाहीर होईल अशी शक्यता सुद्धा आता तरी वाटत नाही। नेमकी दोन्ही ठिकाणी भीती काय आहे मृणालताई, आपण काय सांगाल? का असं एखादा चेहरा पुढे कोणीच का करत नाहीये? एक तर दोन्ही बाजूच्या ज्या आघाड्या आहेत किंवा आपण एक आघाडी एक युती म्हणू, यांच्यात वैचारिक कोणताही एकत्र आणणारा धागा नाही। या सगळ्या आघाड्या ज्या आहेत त्या संधी लक्षात घेता झालेल्या आहेत आणि जिथे संधी शोधायची असते तिथे मग आमचा हा एक नेता आहे, या चेहऱ्यावर आम्ही मतं मागतो, ही भाषा बंद होते। देवेंद्र फडणवीस यांनी मगाशी मी सांगितलं की 2019 साली मी पुन्हा येईनचा नारा दिला होता। तो पुरोगामी महाराष्ट्राला त्यांच्या जन्मगत जातीमुळे आवडला नाही असं मानणारा एक वर्ग आहे आणि त्यामुळे त्यांच्या नावाला मोठा विरोध झाला। त्यानंतर एकनाथ शिंदे येऊन मिळाल्यानंतर कदाचित एकनाथ शिंदे यांची अट असेल की मला मुख्यमंत्री केलं तरच मी येईन। आज अमित शहा त्यागाची भाषा वापरतायत, बरोबर आहे त्यांच्या भूमिकेतून, पण त्यावेळेला जर सरकार बदलवायचं असेल, ती गाजराची पुंगी होती, ती वाजेल की नाही याची खात्री नव्हती। मला मुख्यमंत्री करा तरच मी येऊ शकेन असं कदाचित म्हटलं गेलं असेल। त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या भोवती किती वर्तुळ आहे, माझे किती आमदार आहेत याचा हिशोब प्रत्येक जण करतोय। महाविकास आघाडी तर खरोखर इथे तर फक्त अजितदादा जो एक अत्यंत स्मॉलर ग्रुप आहे आणि जो बऱ्याच प्रमाणात निष्प्रभ ठरलेला आहे लोकसभेत, तो एक मायनर पार्टनर आहे। इथे तर काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेना हे दोन बरोबरीचे पार्टनर्स आहेत। मग काँग्रेसनी 63 विधानसभा मतदारसंघात लोकसभेत यश मिळवलं होतं तर उद्धव ठाकरे यांच्या गटाने 58। 5 मतदारसंघ हा काहीसा बरोबरीतला सामना आहे। त्यामुळे मी मुख्यमंत्री होणार का तुम्ही मुख्यमंत्री होणार हा एक छोटा वाद आहेच। शिवाय काँग्रेस जेव्हा प्रगतीकडे जाते आणि सत्तेत येऊ बघते तेव्हा काँग्रेसमध्येच काही अंतर्गत कोएलिशन्स असतात। मग तो एक बाळासाहेब थोरातांचा गट असतो, एक नाना पटोलेंचा गट असतो, एक विजय वडेट्टीवारांचा गट असतो। त्यामुळे अशा वेळेला एक सर्वमान्य चेहरा दोन्ही ठिकाणून दिला जाऊ शकत नाही। अगदी खरं सांगायचं तर महाराष्ट्रात ज्या पद्धतीने सत्ता मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग झाले गेल्या 5 वर्षात, त्यामुळे संधी मिळेल तिथे शिरायचं प्रत्येकानेच धोरण ठेवलेलं आहे। अशा वेळेला कोणताही सर्वमान्य चेहरा असू शकत नाही आणि त्यामुळे ना महायुतीनी चेहरा समोर केला आहे ना आघाडीनी चेहरा समोर केला आहे। खरं तर आपण लोकसभेचे निकाल वेगळे लागल्यामुळे, कमालीचे वेगळे लागल्यामुळे हे विधान करू शकत नाही, पण मागच्या महाराष्ट्राने मॅन्डेट कोणाला दिलं होतं ते सरळ आहे आणि त्या काळात सुरू झालेले अनेक प्रकल्प आज प्रत्यक्षात येत आहेत। त्यात मेट्रो असेल, त्यात अटल सेतू असेल, त्यात कोस्टल रोड असेल, जलयुक्त शिवार काहीसं अडलं न्यायालयात काही प्रकरणं गेल्यामुळे, पण या योजना कोणाच्या आहेत हे स्पष्ट आहे। आता त्यांचा पक्षही त्यांचं नाव घ्यायला कचरतोय आणि अचानक जाहीरपणे सांगतोय की तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो विचका झालेला आहे तिथे कोणीतरी एक चेहरा समोर करणं लोकांना मान्य झालेलं दिसत नाही आहे। दुसरं असं की आजही महाराष्ट्राच्या राजकारणातली प्यादी शरद पवार हलवतायत आणि ते या वयात मुख्यमंत्री म्हणून स्वतःचा चेहरा समोर करणार नाहीत। त्यांनी हे पद उपभोगून झालेलं आहे, महाराष्ट्राला त्या काळात बरंच काही देऊन झालेलं आहे। त्यांच्या राजकारणाबद्दल अनेक प्रवाद आहेत, अनेक वाद आहेत, पण आजही महाराष्ट्रातला नेता तोच आहे जो मुख्यमंत्री होऊ शकत नाही आहे। त्यामुळे अशा परिस्थितीत कोणी चेहरा नसणं हे स्वाभाविक आहे। शैलजाजी, तुम्हाला काहीतरी सांगायचं? हां, मला एवढंच सांगायचं आहे की आत्ता आपण कितीही जरी नाही म्हटलं तरी 2 मुद्दे मला सांगायचे आहेत की देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतच ही घोषणा केली होती मी पुन्हा येईन, परंतु आपण या सर्व पक्षांची जर एकूण कॅरेक्टर्स पाहिली महाराष्ट्रातल्या, म्हणजे काँग्रेस असो, म्हणजे काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, भारतीय जनता पक्ष आता त्या अर्थाने राष्ट्रीय पक्ष आहे, पण महाराष्ट्रातले जे पक्ष आहेत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आता दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी, या 6ही पक्षामध्ये किंवा मनसेमध्ये सुद्धा जर समजा असं आपण आता अगदी एक घटकाभर जरा थेरटिकल एक्झरसाइज केला की या 7ही पक्षांना म्हटलं तुमचा कोण मुख्यमंत्री आहे, म्हणजे समजा त्यांना सत्ता दिलीच समजा, तर कोण होईल?
तर निःसंशयपणे भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीसच त्याचे दावेदार असतील. शरद पवार कोणाला करतील तर त्यांच्या मुलीला करतील अशी सर्वाधिक शक्यता दिसते, कारण तिचे बॅनर त्यांच्या बारामतीतच लागलेत आणि ते शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्या संमती विना लागणं शक्य नाही. काँग्रेसमध्ये कोण होईल ब्रह्मदेव देखील सांगू शकत नाही, कारण ते सगळे सुंदपूर सुंदीसारखे भांडत राहतील. त्याच्यानंतर अजित पवारांच्या पक्षात कोण होऊ शकतो, अर्थात अजित पवार मुख्यमंत्री होऊ इच्छितात, किती वर्ष मी उपमुख्यमंत्री राहणार. त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षात कोण होऊ शकतो, उद्धव ठाकरेच होऊ शकतात पुन्हा, किंवा त्यांचा मुलगा होऊ शकतो. अजित पवारांच्या पक्षाला पूर्ण अधिकार दिले तर अजित पवारच होऊ शकतात. हे सगळे जे आहे हे इतकं ऑब्व्हियस आहे, पण हे राजकारणातलं जे ढोंग आहे की मी आज स्वतःचं नाव जाहीर करणार नाही, कारण त्यांनी त्यांच्या पक्षाचे तोटे होणार आहेत. महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्यामध्ये कुठलाही पक्ष आपला नेता हा मुख्यमंत्री असेल असं आत्ता सांगत नाही. त्याचं कारण असं की त्यांना जागा वाटपाचं अजून जायचं आहे. म्हणजे जी कम्युनिस्ट लोक टर्म वापरायचे की वी विल क्रॉस द ब्रिज वेन वी अराव्ह ॲट द ब्रिज, तसं आज ती स्टेज नाही मुख्यमंत्री जाहीर करायची, म्हणून कुणीही जाहीर करत नाही. वास्तविक 2019च्या निवडणुकीच्या आधीच 6 जाहीर सभांमध्ये पंतप्रधानांनी जाहीर केलं होतं की फडणवीस हे पुढचे मुख्यमंत्री असतील. मग ते 24ला काय जाहीर करत नाहीत, कारण राजकीय स्थिती तशी नाही. आणि त्या कारणासाठी आत्ता उद्धव ठाकरेंना घाई झालेली आहे की जाहीर करा जाहीर करा जाहीर करा, कारण ते आत्ता विद्यमान मुख्यमंत्री होते 2.5 वर्ष. पण आताच अगदी अलीकडे त्यांनी पुन्हा मौन पाळले. मौन पाळलंय त्याचं कारण तेच आहे ना की तसं केलं तर आपल्याला फटका बसेल हे दिसायला लागलंय. खरंय. त्यामुळे राजकीय फायद्यासाठी हे कोणी पण म्हणत मला नाही. जनादेश 2024 या कार्यक्रमात ही चर्चा आपण यापुढेही सुरू ठेवणारच आहोत. पण आजच्या काही